तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि या मान्यवरांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक 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 स्वागत. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. गेम ऑन. या ठिकाणी मात्र सामना होतोय सुरू. नाणेफेकीचा कौल जिंकला अर्थातच मोरिया 11 संघानं आणि हा दुसरा संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिला ज्यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पण कळंबोली क्रिकेटचा स्टँडर्ड दर्जा इथे मात्र बदलण्याचा प्रयत्न हा नक्कीच या संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून केला जातोय. बऱ्याचशा युवा खेळाडूंना संधी दिली जाते. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू सापडलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र केवळ दर्शक बनून चेंडू सीमारेखा पार. पंचांचा इशारा षटकार. DJ 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 आम्ही शिवाजी सैनिक अरुजी भाऊरा थँक्यू डीजे. तर शिवमय वातावरण एक भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा नुसता नामोल्लेख केला तर एक नवचैतन्य एक नवी ऊर्जा मात्र प्रत्येकाच्या शरीरामध्ये संचारते. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. कारण स्वतः सन्माननीय रामदास शेवाळे साहेब हे शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत पनवेल महानगरपालिकेचे. तर इथे मात्र षटकार आलाय. षटकारानंतर थोडासा संयम मात्र दाखवला गेला. पण या स्पर्धांचा वैशिष्ट्य, कारण मी नेहमी म्हटलं की रामदास शेवाळे प्रतिष्ठान म्हटलं तर काही ना काहीतरी नाविन्य देण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून नक्कीच केला जातो. यावर्षी एकता मित्र मंडळ आयोजित एकता चषक 2022 खऱ्या अर्थानं रामदास शेवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत आणि एकता मित्र मंडळ आयोजित या क्रिकेट स्पर्धांचं वैशिष्ट्य आहे की तब्बल 22 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. आणि या 22ही संघांकडून कोणत्याही प्रकारची प्रवेश फी न घेता विनामूल्य प्रवेश या 22 संघांना निमंत्रित संघांना दिला गेला. आणि त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक आपण पाहिला. परंतु या स्पर्धेमध्ये मात्र प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ असे एकूण 4 संघ या स्पर्धेमधून निवडले जातील जे बक्षीस पात्र संघ असतील. तर चला या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. ज्या खेळाडूंना अवघ्या 5 चेंडूंमध्ये 24 धावांची उपयुक्त खेळी साकारत असताना विजयाचा शिल्पकार ठरला तो राहुल जाधव ठरतोय या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. तर राहुल जाधवला विनंती आहे की आपण यायचंय व्यासपीठावरती आणि आपलं मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक मात्र आपण स्वीकारायचंय. मी सन्माननीय रामदास शेठ शेवाळे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या अगोदर झालेल्या सामन्यातील जो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता आहे यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि अगदी गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार. पंचांचा इशारा षटकार. भूमी अमुची महावंदनीय या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अप्रतिम संगीत एसके साऊंड अँड इव्हेंट्स अर्थातच उदयजी पवार आणि त्यांची संपूर्ण टीम मात्र सज्ज झाली आहे. यावेळेस विकेट काढण्याचा प्रयत्न जमिनीलगतचा फटका. चेंडू थांबणार नाहीये. कार्पेटच्या साह्यानं गोळीच्या वेगानं चेंडू सीमा रेखा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आणखीन एक दर्जेदार फटका फलंदाजाच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. 2 सलामीवीर फलंदाज प्रणय आणि नितीन हे 2 सलामीवीर फलंदाजांची जोडी आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 17 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिग हिट काढण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड. चेंडू थांबत नाहीये. चेंडू वन बाउंस सीमारेखा पार. चौकार.
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे माभाळे आम्हाला नाही. धन्यवाद. या ठिकाणी मात्र आक्रमकता मैदानावरती दाखवली जाते. एकूण धावसंख्येचा विचार केला तर या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 21 रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आल्या. रोशन पाटील पहिला गोलंदाज वापरला गेला तो रियाज रिगणित संघाच्या माध्यमातून आणि या गोलंदाज मात्र पिवनचं हे षटक मी म्हणेन की हाताळू शकला नाही, कारण गोलंदाजी करत असताना थोडासा दुखापतग्रस्त दुसऱ्या चेंडूवरती जरूर झाला होता आणि त्यानंतर मात्र षटकार आला आणि तब्बल अंतिम 2 चेंडूवरती 2 चौकार देखील पाहायला मिळाले. अंतिम 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा धावफलकावरती आल्या आणि याच कारणास्तव पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या त्या 21 धावा. रियाज रिगणेश विरुद्ध मोरिया 11 या 2 संघादरम्यानची ही लढत मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा नाणेफेकीचा कौल झाला. मान्यवरांनी दोनही संघांना शुभेच्छा दिल्या आणि इथून जर पाहिलं तर मात्र एक चांगली दमदार सुरुवात ही आपल्या संघाला मिळवून दिली ती मोरिया 11 संघानं. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय, प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय इथे मात्र घेतला गेला आणि त्या निर्णयाला सार्थ खेळ हा पहिल्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाला. आवश्यकता आहे सातत्य राखण्याची आणि याच धावगतीनं जर धावा येत राहिल्या तर मात्र एक उच्चांक या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला 4 षटकांमध्ये पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन पाहायला मिळतंय. गोलंदाज काजेश यादव याच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. एलआयजी एंडकडनं फिरकीचा जादूगर म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आहे त्या गोलंदाजानं मात्र आपली आक्रमकता इथे दाखवायला सुरुवात केली आहे. संधी होती, बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये होता. गणेशनं मात्र तो चेंडू थर्डमॅन रिझर्व्ह मध्ये शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातो. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता नितीननं, परंतु एलिव्हेशन देता आलं नाहीये. सिंगल मात्र मिळाली आणि सिंगलनं पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज अर्थातच फलंदाज प्रणय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळाला. हे बॅटल यावेळेस मात्र पाहण्याजोग्य असणार आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर फिरकीचा जादूगर अर्थातच गोलंदाज काजेश यादव आणि त्याच्या समोर मात्र आक्रमक पवित्रा घेणारा प्रणय. शफल अक्रॉस द लाईन, चेंडू मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे लावून अपील. हे अपील मात्र उचलून धरलंय. फलंदाजाला परतावा लागेल. पहिला फलंदाज गमावला गेलाय. तर या ठिकाणी आपण पाहतोय, मगाशी देखील मी उल्लेख केला की रामदास शेवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत एकता मित्र मंडळ कळंबोली आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा अर्थात एकता चषक 2022च्या माध्यमातून अनेक विविधता या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रामदास शेवाळे प्रतिष्ठान म्हटलं तर केवळ क्रिकेट पुरता मर्यादित नसून सामाजिक क्षेत्रामध्ये विविध कामं ही त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सातत्यानं विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन हे रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून नक्कीच केलं जातं. आणि नुकतंच जर आपण पाहिलं तर नवीन पनवेल येथील नायर हॉस्पिटलमध्ये आदिवासी भागातील रुग्णांच्या डोळ्यांचे ऑपरेशन झालेल्या आदिवासी लोकांना आपल्या सर्वांचे लाडके आणि दानशूर शिवसेना महानगर प्रमुख सन्माननीय रामदासजी शेवाळे साहेब यांच्याकडून मात्र अन्नदान या वाटप देखील करण्यात आलंय. त्याचबरोबर अनेक समाजोपयोगी कामं ही त्यांच्या माध्यमातून नक्कीच केली जातात. आणि कळंबोली क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर कळंबोली क्रिकेटमध्ये देखील साहेबांचं खूप मोलाचं योगदान आहे. या स्पर्धांचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर तब्बल 22 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि या 22ही संघांना विनामूल्य मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अशा एकूण 4 पारितोषिकांचं आयोजन मात्र या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच केलं गेलंय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक वेगळेपण देण्याचा प्रयत्न हे आदरणीय रामदास शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून केल्या गेलाय. कारण एक संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी ही संकल्पना मात्र या ठिकाणी अंमलात देखील आणली. तब्बल 22 संघ आणि 22 संघांना विनामूल्य प्रवेश देण्याची जी संकल्पना आहे ही रामदास शेवाळे साहेबांनी स्वतः या ठिकाणी आखली गेली आणि त्या योजनेवरती त्या
मी म्हणेन की संकल्पनेला अंमलामध्ये मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आणलं गेलं. इथे मात्र जी सुरुवात मिळाली होती, मी मगाशी देखील म्हटलं की गोलंदाज काजेशी यादववरती आक्रमण करणं तितकी सोपी गोष्ट नाहीये. पहिलं षटक जरी तुमच्या विरोधामध्ये गेलं असलं तरी दुसऱ्या षटकामध्ये मात्र कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि तो कमबॅक इथे मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करून दाखवलाय. एकूण धावा दिल्यात या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 आणि एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केलाय तो म्हणजे प्रणयच्या माध्यमातून. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येतात त्या फक्त 24 धावा. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून तब्बल 4000 मास्क या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून वाटले जाणार आहेत. त्याची सुरुवात देखील झाली आहे. करोना सारख्या महारोगावरती आपण जवळपास विजयाच्या दिशेनं आहोत, परंतु विजयाच्या दिशेनं असताना आपल्याला काही नियम आहेत, त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. महाराष्ट्र सरकारने शासनाने जे तुम्हाला नियम दिले गेले आहेत या नियमांचं आपण काटेकोरपणे पालन करायचं आणि त्याचबरोबर या स्पर्धा आपण एन्जॉय करायचंय. सर्व खेळाडू, सर्व क्रिकेट रसिक, सर्व मान्यवर या सर्वांना या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून विनंती करण्यात येते की आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, सातत्यानं सॅनिटायझरचा वापर करा आणि त्याचबरोबर मास्क हा कंपल्सरी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला मास्क मात्र कंपल्सरी घालूनच या स्पर्धांचा आनंद घ्यायचा आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक समाजाला संदेश देण्याचं काम देखील केलं जात आहे, कारण केवळ घाबरून तुम्हाला या ठिकाणी विजय प्राप्त करता येणार नाही, तर तुम्हाला 2 हात हे नक्कीच करावे लागतील. परंतु हे 2 हात करत असताना महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने नेमून दिलेले ज्या काही नियमावली आहेत या नियमावलीच्या अंतर्गत राहूनच तुम्हाला यावरती मात करायची आहे. या संकट जे आपल्यावरती ओढवलं गेलंय, आपण विजयाच्या दिशेनं आहोत, विजयाच्या आपण समीप आहोत, परंतु अजूनही थोडासा संयम हा आपल्या माध्यमातून बाळगणं गरजेचं आहे. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 24 धावा धावफलकावरती आल्या. इथे मात्र थोडंसं मी म्हणेन की फंबल पाहायला मिळालं होतं. उंचापुरा क्षेत्ररक्षक इथे मात्र आपण पाहतोय सीमारेषे लगत रुपेश आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना आणि आजीशच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये रोशन पाटील दुखापतग्रस्त झाला. थोडासा वेळ म्हणेन की नक्कीच त्याच्या दुखापती आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू आहे, कन्वर्ट केलाय. फलंदाज नितीनच्या बॅट मधनं निघालेला खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून मास्कचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि तब्बल 5757 मास्क या ठिकाणी वापरण्यात येणार आहेत. कारण आहे की हा साहेबांचा लक्की नंबर आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हा एक संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न की सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, सॅनिटायझरचा सातत्यानं वापर करा, त्याचबरोबर मास्क हा तुम्ही प्रत्येकाने वापरा आणि तब्बल 5757 मास्क या स्पर्धेच्या माध्यमातून रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांना मात्र या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. तर सगळ्यांनी हे मास्क या ठिकाणाहून कलेक्ट करायचे. संपूर्ण मैदानभर आमचे सर्व व्हॉलेंटियर्स आपल्यापर्यंत येतील. जे मास्क आपल्याला दिले जातील ते मास्क फक्त तुम्ही घेऊन तुमच्या जवळ ठेवायचे नाहीये, तर त्याचा वापर करायचा आहे. तुम्ही सुरक्षित राहा, तुमच्या परिवाराला सुरक्षित ठेवा, तुमच्या समाजाला सुरक्षित ठेवा. विजयाच्या आपण समीप आहोत, विजय दृष्टिक्षेपामध्ये आहे. फक्त गरज आहे ती थोडासा संयम बाळगण्याची आणि हा क्रिकेट एन्जॉय करत असताना हा संयम बाळगा आणि हा संदेश मात्र या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून जरूर दिला जातो. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतात, चुकी होणार नाहीये, इथून मात्र परतावा लागेल. नितीन बॅक टू पॅव्हेलियन. श्वासात रोखली वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदवी वाग, हातात धरिली तलवार, छातीत भरिला पोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य तिची जाऊ शहाजींची औलाद. भगवान या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अप्रतिम शिवमय वातावरण निर्मिती आमच्या एसके साऊंड अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून.
तर नक्कीच या ठिकाणी पहा पारितोषिकाचं अनाउन्समेंट, पहिलं पारितोषिक मात्र या ठिकाणी आलं. रामदास शेवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत एकता मित्रमंडळ कळंबोली आयोजित एकता चषक 2022 मध्ये चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र नक्कीच दिला जाईल. पण खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. काही ना काहीतरी वेगळे पण देण्याचा प्रयत्न हा नक्कीच या 5757 येस या ठिकाणी 5,757 म्हणजे 5757 जो लक्की नंबर आहे साहेबांचा. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय महेश गोडसे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालंय. सरपंच तरडफ यांचं मात्र शुभागमन व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. तर आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं. इथे मात्र बेगेट लोअर फुल टॉस चेंडू आहे, कन्वर्ट केलाय, चेंडू थांबणार नाहीये, लोंगांच्या डोक्यावरून हाय अँड हँड्स अप. भगवा उरा तुझरीला कधीही न सोडू, हिंदुत्व शत्रू सगळे काय जात रणकंदनी फडकवू भगवा जगात. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजे भोसले यांना शिवगुरु. तर या ठिकाणी आपण पाहतोय आक्रमकता मैदानावरती दाखवली जाते. जो कोणता खेळाडू 3 चेंडूमध्ये 3 षटकार, 3 चेंडूमध्ये चौकार किंवा जो गोलंदाज 3 चेंडूमध्ये 3 फलंदाज बाद करेल या पहिल्या खेळाडूला या स्पर्धेतल्या रोख रक्कम 5,757 रुपयांचं पारितोषिक इथून मात्र दिलं जाईल. पण या ठिकाणी कोणता असा फलंदाज असेल जो हे पारितोषिक पटकावणार हे मात्र येणाऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जाऊयात मैदानाच्या दिशेने. एकूण धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो. एकूण धावा धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती आल्यात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रतिषेधक 13च्या सरासरीनं आतापर्यंत धावफलकावरती धावा उभारल्या गेल्यात. म्हणजे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला गेला होता या निर्णयाला मात्र सार्थक गोलंदाजी ही नक्कीच करता आलेलं नाहीये. कारण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला होता. 13च्या सरासरीनं 39 धावा धावफलकावरती आल्यात. आणि जो निर्णय होता जे आघाडीच्या फलंदाज प्रणयनं जी दमदार सुरुवात मिळवून दिली त्यानंतर मात्र या दमदार सुरुवातीमध्ये सातत्य राखण्याचं काम हे येणाऱ्या खेळाडूंच्या माध्यमातून नक्कीच केलं गेलं. अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज यावेळेस मात्र बेगेट, चेंडू मिडल ऑफ द बॅट. इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार, षटकार. खंडोबाचा खंडा एकच बळी, शिवाचा मावळा मी साठ भारी. मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबा मुचा मल्हारी. मल्हारी मल्हारी. इथे मात्र बेगेट पाहायला मिळाले. षटकार आलाय. षटकारानं पुन्हा एकदा मनसुबे जे आहेत ते मात्र जाहीर करत असताना फलंदाज यावेळेस मात्र गोविंद गोरे षटकाराला पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा मानस होता, पडतो. इथे मात्र नकार दिला गेलाय स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस जर आपण पाहिलं तर फलंदाज प्रवीण मात्रे डावकुरे हाताचा एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज. एक षटकार प्रवीणच्या बॅटमधनं नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. पण सलामीच्या जोडीच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं नितीन आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दमदार सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 33 धावा धावफलकावरती होत्या. त्यानंतर मात्र प्रणय बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज कादेशच्या माध्यमातून. परंतु जसा प्रवीण मात्र मैदानाच्या आतमध्ये आला पुन्हा एकदा आक्रमणाची धुरा सांभाळली ती फलंदाज प्रवीणनं आणि त्याला सुरेख साथ मात्र एका षटकाराच्या मदतीनं गोविंदा गोरे नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मात्र बिग बॅटल असेल 2 फलंदाजांमध्ये. जर ताळमेळ आपण पाहिलं तर खूप चांगल्या पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतरच्या चेंडूवर मात्र सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली. ओळखलं की काजेश यादव हा डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. एलआयजी एंडकडनं मारा होतोय आणि डावकुऱ्या हाताचा फलंदाज प्रवीण यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. एकात 2 मोठे फटके जर या ठिकाणाहून प्रवीणच्या बॅटमधनं आले तर मात्र एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपल्याला नक्कीच हा संघ पाहायला मिळेल. यावेळेस लॉंग ऑन तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण धावसंख्या धावफलकावरती या एका धावेनं तब्बल 47 धावा धावफलकावरती आल्यात. पहा मी मगाशी देखील उल्लेख केला होता की रामदास शेवाळे प्रतिष्ठान म्हटलं की विविध समाजोपयोगी कामं ही त्यांच्या माध्यमातून सातत्यानं केली जातात आणि त्याचबरोबर
आणखीन एक अनाऊन्समेंट ही साहेबांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते की करोनासारख्या महाभयंकर काळामध्ये आपण पाहिलं की या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामं, त्यामध्ये अन्नधान्य वाटप असेल, त्यानंतर गरजेच्या ज्या काही वस्तू असतील त्या वाटपाचा कार्यक्रम असेल, आर्थिक मदत देखील त्यांच्या माध्यमातून केली गेली. आणि इथून मात्र साहेबांनी आवाहन केलंय की जर कोणी एखादा गरजू असेल तर त्यांनी आमच्या कार्यालयाशी जरूर संपर्क साधा, त्यांना योग्य ती मदत करण्याचा प्रयत्न हा रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रामाणिकपणे केला जाईल. आजपर्यंत जर आपण पाहिलं तर विविध समाजोपयोगी कामंही त्यांच्या माध्यमातून केली जातात आणि रामदास शेवाळे साहेबांच्या कामाची दखल महाराष्ट्र शासनानं देखील घेतली आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, नामदार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून त्यांना करोना वॉरियर म्हणून पुरस्कृत देखील करण्यात आलाय. यावेळेस मात्र चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोविंदाच्या बॅटमधनं निघालेला आणखीन एक दर्जेदार चौकार. गोविंदा गोविंदा तर या ठिकाणी मात्र आपण व्यासपीठाच्या दिशेने वळणार आहोत, कारण व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन झालंय, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. त्यानंतर मात्र आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान हे देखील आपलं परम कर्तव्य. रामदास शेवाळे प्रतिष्ठान म्हटलं तर मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावरती आपल्याला सातत्यानं 2 दिवस पाहायला मिळणार आहे, कारण खूप मोठा मी म्हणेन की मित्रपरिवार वर्ग आहे रामदास शेवाळे प्रतिष्ठान. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सर्वांची जवळीक आहे. आणि परत एकदा साहेबांच्या माध्यमातून तीच अनाऊन्समेंट या ठिकाणी केली जाते की या करोना काळामध्ये जर कोणालाही कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असेल तर त्यांनी आमच्या रामदास शेवाळे प्रतिष्ठान कार्यालयाशी संपर्क साधा. आपल्याला नक्कीच प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात हा मिळेल हे आश्वासन मात्र या ठिकाणी दिलं जात आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 5-7, अर्थातच 57 धावा आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारले गेले ते 58 धावांचं. पहा या ठिकाणी ज्या मान्यवरांचं शुभागमन व्यासपीठावरती झालंय त्यामध्ये आजच्या उद्घाटन सोहळ्याचे सन्माननीय अतिथी पनवेल महानगर प्रमुख शिवसेना आदरणीय रामदास शेवाळे साहेब यांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. तर या स्पर्धेचे आयोजक मी उमेश दिसले यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर रोहन शिरसाट या दोनही मान्यवरांना मी विनंती करतो, आयोजकांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पनवेल महानगर पालिका प्रमुख सन्माननीय रामदास शेवाळे साहेब यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी मात्र करायचं आहे. पाच स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय की या स्पर्धेचे आयोजक उमेशजी दिसले आणि रोहन शिरसाट यांच्या शुभ हस्ते इथे मात्र पनवेल महानगर प्रमुख DJ Rohit तर यानंतर महेश शेठ गोडसे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आबाशेठ लकडे साहेब शिवसेना नेते यांचं मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करायचंय. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. इथे मात्र आबाशेठ लकडे साहेब नेते शिवसेना यांचा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. यानंतर मी तुकाराम शेठ सरक साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दीपकजी चव्हाण साहेब, आदित्यप्रिया लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब, तर अजिंक्य खटकाळे आणि तुकाराम शेठ सरक या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र यानंतर मी विनंती करतो आमच्या आयोजक समितीचे आनंद माने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विलासजी वाघमोडे साहेब ज्येष्ठ नेते यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. विलासजी वाघमोडे साहेब आणि सन्माननीय विलासजी वाघमोडे साहेब
ज्येष्ठ समाजसेवक यांचं मात्र हेतूचे स्वागत सन्मान इथे केलं जातं. त्यानंतर मी महादेव शर्मा यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय भानुदास शेठ खोडेवाड उपाध्यक्ष शिवसेना अवजड वाहतूक सेना यांचं मात्र आपण हेतूचे स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. सन्माननीय भानुदास शेठ खोडेवाड साहेब उपाध्यक्ष शिवसेना अवजड वाहतूक सेना यांचं मात्र आपण हेतूचे स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर मी संजय शेडगे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ओमकार शेवाळे साहेब यांचा आपण हेतूचे स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. मी संजय शेडगे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ओमकार शेवाळे साहेब युवा उद्योजक यांचं मात्र आपण हेतूचे स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर प्रतीक ठाकूर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रामशेठ निकम साहेब युवा उद्योजक यांचं देखील आपण या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचंय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय नाना करंगुळे साहेब यांचं देखील करंजुले साहेब यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान करायचंय. मी अजिंक्य यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय नाना करंजुळे साहेब यांचं मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचंय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित पत्रकार सन्माननीय वसंतदादा जाधव साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान करायचं. मी वैभव लेंडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते रोहन यांच्या शुभ हस्ते इथे मात्र स्वागत केलं जात आहे. ज्येष्ठ पत्रकार वसंत जाधव साहेब. त्यानंतर वैभव लोंढे यांना विनंती आहे की आपण सन्माननीय प्रशांत रणवरे साहेब युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान करायचंय. प्रशांत रणवरे साहेब युवा नेते यांचं मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जात आहे. त्यानंतर सागर मोरे आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीण तावरे साहेब रामदास शेवाळे प्रतिष्ठान कांबोठे यांचं मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचंय. सन्माननीय प्रवीणजी तावरे साहेब रामदास शेवाळे प्रतिष्ठान कांबोठे यांचं मात्र या ठिकाणी तर यानंतर लहूशेठ मलकमीर तर अजिंक्य यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते लहूशेठ उद्योजक यांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचंय. आणि यानंतर मात्र व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय कुणाल लोंढे साहेब पत्रकार तर वैभव लोंढे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय कुणाल लोंढे साहेब यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचंय. पत्रकार बरेचसे पत्रकार बंधू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय महेश गोडसे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सुरेश देवाडीगा या साहेबांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान करायचंय. तर मी श्रीकांत फाळके आणि निलेश देशणे यांना विनंती करतो की आपण कौलव जाधव साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय कौलव जाधव साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी निलेशजी दिसले आणि त्याचबरोबर श्रीकांतजी फाळके या मान्यवरांना विनंती आहे की आपण आपले शुभ हस्ते अतिथींचा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचंय. आणि त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित तर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित माने साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान गणेश माने यांच्या माध्यमातून केला जाईल. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय माने साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान हा गणेश माने यांच्या शुभ हस्ते इथे मात्र केला जाईल. व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवरांची मांदियाळी हे नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आलेल्या सर्व पाहुण्यांचं तर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय विठ्ठल शिंदे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रतीक ठाकूर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचंय.
त्याचबरोबर गणेश या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांना विनंती आहे की आपण दत्तात्रय माने उद्योजक यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. दत्तात्रय माने साहेब युवा उद्योजक यांचं इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान गणेश माने यांच्या शुभ हस्ते इथे मात्र केला जातो. साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एक वार आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय इंगळे साहेब नवजीवन टोळी यांचा स्वागत करण्यासाठी मी अमन लोहिया यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते इंगळे साहेबांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान करायचंय. नवजवान टोळी सन्माननीय इंगळे साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान अमन लोहिया यांच्या शुभ हस्ते इथे मात्र केलं जात आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक असं व्यक्तिमत्व यावेळेस व्यासपीठावरती पाहायला मिळते की प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांची आवर्जून हजेरी असते, एक निस्सीम क्रिकेटचे चाहते सन्माननीय आणि त्याचबरोबर एकता संघाच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी असतात. तर अजिंक्य खटकाळे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय रमेश ओवे साहेब यांचं मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये आवर्जून ज्यांची हजेरी असते आणि एकता संघाचे निस्सीम चाहते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सातत्याने उभे असतात आणि त्यांचा मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जात आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय बबलू कोळेकर साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान अजिंक्य यांना विनंती आहे की आपण आपले शुभ हस्ते सन्माननीय बबलू कोळेकर साहेब यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. या ठिकाणी सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु मान्यवरांची उपस्थिती, कारण आमदार शेवाळे प्रतिष्ठान म्हटलं तर मांदियाळी व्यासपीठावरती असणारा मित्रपरिवार वर्ग खूप मोठा आहे, युवा कार्यकर्ते बरेचसे आहेत आणि जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने ही समाजाशी त्यांची जुडली गेलेली ही जी नाळ आहे आणि त्यामुळेच बरेचसे कार्यकर्ते आज मात्र आपल्याला या संपूर्ण 2 दिवसाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच व्यासपीठावरती पाहायला मिळतील. तर जमलेल्या पुनश्च एक वार सर्व मान्यवर अतिथींचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मैदानाच्या दिशेनं जिथे खेळ सुरू आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर मोरिया 11 संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट रिया श्रीगणेश संघ 57 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. विजयासाठी लक्ष्य आहे 58 धावांचं आणि प्रत्युत्तर दाखल आतापर्यंत धावफलकावरती. या दरम्यान मी विनंती करतो सन्माननीय हनुमंत चौधर साहेब यांना देखील की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय हनुमंत चौधर साहेब विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका या मान्यवरांना देखील विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हनुमंत चौधर साहेब आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विजयजी खानावकर साहेब या दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. इथे मात्र बेगेट काढण्याचा प्रयत्न आणि चेंडू थांबणार नाहीये. पंचांचा इशारा काय येतोय? चौकार. या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर या ठिकाणी पाहतोय आपण निलेश या खेळाडूसाठी मात्र पारितोषिक आलंय, परंतु त्या अगोदर व्यासपीठावरती नाणेफेकीचा कौल हा मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. मी सन्माननीय आबा लकडे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आबाशेठ लकडे साहेब ज्येष्ठ नेते शिवसेना यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पण निलेश साठी नक्कीच या ठिकाणी पारितोषिक आलंय. सलग 3 षटकारांना 1000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय विशाल सकपाळ साहेब उपसरपंच यांच्या माध्यमातून नक्कीच दिला जाईल. इथे मात्र बेगेट काढण्याचा प्रयत्न
लाईन मिस केली गेली आहे. यष्ट्यांचा चूक वेध आणि इथून मात्र परतावा लागेल. फलंदाज बाद गणेश. आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावला गेलाय. गणेश नेट नंबर 3 आपण पाहिलं. एक चौकार त्याच्या बॅट मधनं आला. 4 धावांचं योगदान, 7 धावांचं योगदान मात्र गणेशच्या माध्यमातून राहिलं. एक चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. 4 चेंडून तर त्यानं सामना केला, परंतु अवघ्या 7 धावांचं योगदान देऊ शकला विजयासाठी. लक्ष आहे 58 धावांचं. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अक्षय सावंत. आणखीन एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गरज आहे निलेश या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याची. एकूण धावांचं लक्ष पाहिलं तर 58 धावा विजयासाठी लक्ष आहे. आणि प्रत्युत्तर दाखल आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती आल्या, म्हणजे अजूनही 45 धावांची गरज हाच सामना जिंकण्याकरता. तर नुकताच झालेल्या नाणेफेकीमध्ये रणजित कट्टेपाटील संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला जो काही निर्णय असेल या निर्णयावरती लगेचच अंमलबजावणी करायची आहे. हा सामना संपल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. रणजित कट्टेपाटील विरुद्ध तर रणजित कट्टेपाटील संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एकूण धावा धावफलकावरती अवघ्या 14 धावा आल्यात. गोलंदाज ते मात्र गोविंदा. फुलरलेनचा चेंडू होता, जमिनी लगतचा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. अक्षय मला वाटतं त्या ठिकाणी चूक करतायत. संधी मात्र मिळते फलंदाजांना. धावा एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी समाप्त होते. आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद 16 धावा धावफलकावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही येणारे 12 चेंडू 42 धावांची गरज. पहा निलेश मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो हा विस्फोटक फलंदाज आहे आणि या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे 42 धावा धावफलकावरती उभारण्याची. एंड आहे यावेळेस हायवे एंड कडनं गोलंदाजी होणार आहे, त्यामुळे निलेशसाठी पहा निलेश अशा प्रतीचा खेळाडू आहे की जो कोणत्याही एंडला षटकार लगावण्याची क्षमता ठेवतो. परंतु इथे मात्र ऍडव्हान्टेज असेल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. येणारे 12 चेंडू 42 धावांची गरज. निलेश जर 12ही चेंडू मैदानावरती उभा राहिला तर मात्र सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याची क्षमता, ताकद, कुवक, धमक या फलंदाजाच्या मनगटामध्ये. तो विक्रम या मैदानावरती या खेळाडूच्या माध्यमातून केला जाणार का? कारण अजूनही येणारे 12 चेंडू विजयासाठी 42 धावांची गरज. आणि जर सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले गेले तर मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल. रामदास शेवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत एकता मित्र मंडळ कळंबोली आयोजित एकता चषक 2022 हे शानदार पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. विविध प्रकारचे संकल्प या स्पर्धेच्या माध्यमातून घेतले गेलेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सलग 3 षटकार, सलग 3 चौकार आणि सलग 3 विकेटसाठी रोख रक्कम 5757 रुपये पहिल्या खेळाडूला. म्हणजे जो पहिला खेळाडू 3 षटकार लगावणार, जो पहिला खेळाडू 3 चौकार लगावणार, जो पहिला गोलंदाज लगातार 3 विकेट घेणार, या संपूर्ण स्पर्धेतल्या पहिल्या खेळाडूसाठी रोख रक्कम 5757 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र नक्कीच दिलं जाईल. 5757 हा एक मी म्हणेन की लकी आकडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर हे पारितोषिक असणार आहे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तब्बल 22 निमंत्रित संघांना प्रवेश देण्यात आलेला आहे, तोही विनामूल्य. आणि प्रथमच कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अशा 4 क्रमांकाची पारितोषिक मात्र विजेत्या संघांना नक्कीच या ठिकाणी दिले जातील. गोलंदाजीमध्ये होतंय परिवर्तन. गोलंदाज रोहित युवा गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. पहिला चेंडू बेगीट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ निघतोय. शफल अक्रॉस द लाईन चेंडू मारायचा होता फलंदाजाला. अक्षय सावंत ऑन स्ट्राईक आहे. मी मगाची देखील म्हटलं की 12 चेंडू 42 धावा मैदानावरती होऊ शकतात. फक्त गरज आहे निलेशना मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला 12 चेंडू उभा राहणं. जर हा खेळाडू 12ही चेंडू मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला राहिला तर मात्र या 42 धावा धावफलकावरती उभारण्याची क्षमता. या वर्षीच्या क्रिकेट हंगामाची दमदार सुरुवात निलेशनं केली आहे आणि तोच दम, तोच जो गुणवत्ता आहे ती मात्र या मैदानावरती दाखवावी लागेल. परंतु कौतुक युवा गोलंदाज रोहितचं देखील या ठिकाणी नक्कीच करावं लागेल. यावेळेस उजव्याची बाहेरचा चेंडू पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. अवांतर धावेनं संघाची एकूण धावा संख्या मात्र 17 धावा धावफलकावर.
तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. पण धडपड आहे, सोपा नाहीये. रिया श्रीगणेश सारखा संघ यावेळेस मात्र बिग हिट फ्लॅट आणि चेंडू सीमा रेखा पार. वाईड इज लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. मालवण पाण्यामध्ये किल्ला बाहुली मनामध्ये भरला. तर या ठिकाणी मात्र षटकारानं चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतला गेलाय. भारतीय कसोटी संघाचे माजी कर्णधार सुनीलजी गावस्कर नेहमी म्हणत की ज्यावेळेला एखादा खेळाडू हा चेंडू बॅटच्या मिडल ऑफ द बॅट घेतो त्यावेळेला त्याचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो मात्र एका वेगळ्या उंचीवरती असतो. अक्षय सुरुवातीला जर आपण पाहिलं थोडासा चाचपडताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या षटकारानं मी म्हणेन की कॉन्फिडन्स लेवल एका वेगळ्या उंचीवरती नक्कीच पाहायला मिळेल. अक्षयच्या माध्यमातून यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होतोय, चेंडू एलिव्हेशन देता आलं नाहीये, सिंगल मात्र मिळाली आहे. पण षटकारानंतर करायची होती मैदानावरती ती कामगिरी मात्र नक्कीच केली जाते, कारण स्ट्रायकिंग एंडला येतोय कळंबोली क्रिकेट इतिहासातला बाहुबली अर्थातच निलेश भगत ऑन स्ट्राईक. सुवर्ण संधी आहे निलेशला. एकूण धावसंख्येचा विचार केला तर अजूनही येणारे 9 चेंडू 34 धावांची गरज, 24 धावा धावफलकावरती आहेत. 9-34 हे इक्वेशन येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 3 षटकार फलंदाज निलेशच्या बॅटमधनं पाहायला मिळणार का? युवा गोलंदाज रोहित वरती दबाव आहे. इथे मात्र काय चेंडू फेकला गेलाय, वेगवान गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र. केवळ सन्मान देण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय इथे मात्र बाहुबलीकडे नाहीये. 2 धावा एकवटल्या जात आहेत धावफलकावरती. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही येणारे 8 चेंडू 32 धावांची गरज. 8 चेंडू 32 धावा. शेवटचे 2 चेंडू निर्णायक. निलेश ऑन स्ट्राईक. 2 बिगिट फलंदाज निलेशच्या बॅटमधनं येणार का? सामना पुन्हा एकदा इक्वली बॅलन्स करण्याचा प्रयत्न या अंतिम 2 चेंडूवरती निलेशच्या बॅटमधनं नक्कीच पाहायला मिळणार. क्षमता आहे या खेळाडूमध्ये, आवश्यकता आहे ही क्षमता मैदानावर सिद्ध करण्याची. युवा गोलंदाज रोहित वरती इथे मात्र दबाव, पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न, थोडासा मानसिक दडपण टाकण्याचा प्रयत्न केला गेला तो गोलंदाजावरती. या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू. इक्वेशन मात्र बदलतंय. अजूनही येणारे 8 चेंडू 31 धावांची गरज. 2 बिगेट नक्कीच खेचण्याचा प्रयत्न रिया श्रीगणेश संघाचा असेल. आघाडीचे 2 फलंदाज गमावल्यानंतर निलेश या खेळाडूवरती मात्र दबाव आहे, परंतु दबाव हा फलंदाजावरती नक्कीच पाहायला मिळतोय. इथे मात्र लोवर फुल टॉस चेंडू कन्वर्ट केलाय मिड विकेट काउ कॉर्नरच्या डोक्यावरून. चेंडूची मार रेखा पार. बाहुबली गली गली तेरी रात चली, जियो रे बाहुबली, प्राण से बढ़के हमको है प्यारा सब. गरज होती विवाडे रिया श्रीगणेश संघाला. आणि मागचा मेगा फायनलचा सामना जरी आपण आठवला, अगदी त्याच प्रकारचं चित्र यावेळेस मात्र पाहायला मिळतं. त्यावेळेला होता मिस्टर KPL मैदानाच्या आतमध्ये, यावेळेला आहे कळंबोली क्रिकेट इतिहासातला बाहुबली. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर निलेश भगत. इथून मात्र अंतिम चेंडू आहे. आणखीन एक बिगिट शोधण्याचा प्रयत्न केला जाणार, परंतु कौतुक युवा गोलंदाजाचं देखील. निलेश सारख्या मातबगार खेळाडू समोर गोलंदाजी करण्यासाठी उभं राहणं यासाठी मात्र खूप मोठं वाघाचं काळीज असणं गरजेचं असतं, आणि तो काळीज मात्र इथे दाखवला गेला. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू आहे. आणखीन एक बिगिट. बाहुबली प्राणों से बढ़के हमको है तू प्यारा. सब गाएंगे दोहराएंगे अब तेरा जय जयकारा.
आपली ताकद या मैदानावरती दाखवायला सुरुवात केली. एकूण अंतिम चेंडूवर आलेल्या षटकारांना संघाची एकूण धावा संख्या धावफलकावरती 39, 39 धावा. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 5 सामना एक हाती झुकवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. या दरम्यान एक पारितोषिक हे नक्कीच आपल्या समोर येत आहे. कारण रामदास शेवाळे प्रतिष्ठान म्हटलं तर मी सुरुवातीला देखील म्हटलं की खूप मोठा परिवार आहे रामदास शेवाळे प्रतिष्ठान. सातत्यानं विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन, समाजोपयोगी कामाचं आयोजन हे सातत्यानं केलं जात आहे. कोरोनासारख्या कठीण काळामध्ये देखील गरजवंतांना मदतीचा हात हा रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून नक्कीच दिला गेला. त्याचबरोबर त्यांच्या कार्याची दखल, अर्थातच सन्माननीय रामदास शेवाळे साहेबांच्या कार्याची दखल ही महाराष्ट्र शासनाने घेत असताना आपण पाहतोय की मुख्यमंत्री साहेबांच्या, अर्थातच उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा विशेष सन्मान हा सकाळ सन्मानच्या माध्यमातून केला गेला. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर इथे मात्र पारितोषिक आहे रामदास शेवाळे साहेबांचे विश्वासू सहकारी, एक युवा उद्योजक सन्माननीय राम निकम साहेब कळंबोली यांच्या वतीनं ACR ग्रुप तर्फे जे 4 संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होतील, म्हणजे जे बक्षीस पात्र 4 संघ असतील, या 4ही संघातील प्रत्येक खेळाडूला ACR ग्रुप मेडल देऊन त्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जाणार आहे. पण वेगवेगळ्या संकल्पना खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गेली 30 वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये असताना, 25 ते 30 वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये असताना अशी कोणतीही स्पर्धा पाहिली नाही की जिथे संघांना विनामूल्य प्रवेश दिला जाईल. आणि ही संकल्पना रामदास शेवाळे साहेबांनी मांडली, बोलून दाखवली. आणि ती स्पर्धा फक्त बोलून दाखवली नाही, ती संकल्पना मात्र या ठिकाणी अस्तित्वात आणण्याचं काम देखील केलं गेलं. एक पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सिंगल आले. सिंगलनं संघाची 2 धावा आल्यात, माफ करा 2 धावा आल्यात. 2 धावेनं संघाची एकूण धावा संख्या मात्र 41, 41 रन्स ऑन द बोर्ड. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सलग 2 चेंडूवरती 2 षटकार निलेशच्या बॅटमधनं आले आहेत. म्हणजे जर निलेशला स्ट्राईक मिळाली आणि त्या चेंडूवरती जर निलेशनं षटकार लगावला तर रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून 5,757 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर सलग 3 षटकारांसाठीचं जे पारितोषिक आहे ते पारितोषिक देखील या ठिकाणी असेल. यावेळेस मात्र गरंगाळ्यात चेंडू जात आहे मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये. सिंगल मात्र येते आहे. इथून सामन्यामध्ये पूर्णपणे सामन्याची जी सूत्र आहेत हे आपल्या खांद्यांवरती घेण्याचा प्रयत्न केला जातो. या दरम्यान आपण पाहतोय ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला ते पनवेल महानगरपालिकेचे महानगर प्रमुख शिवसेना आदरणीय रामदास शेवाळे साहेब यांचं मात्र या ठिकाणाहून अत्यंत बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला, आपली उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मी मान्यवरांचा मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या अत्यंत बिझी शेड्यूल मधून या स्पर्धेसाठी मात्र साहेबांनी उपस्थिती दर्शवली, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक सुंदर सुनियोजित अप्रतिम दर्जेदार क्रिकेटचं आयोजन. इथे मात्र विकेट काढे आणि पंचांचा इशारा मात्र षटकार. रणात फिरली नाती कधीच माघारी हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार. रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी. अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 3 चेंडू 10 धावांची गरज. सामना अजूनही इक्वली बॅलन्स आहे. गोलंदाज जर या चेंडूवरती कमबॅक करेल, कारण गोलंदाजीमध्ये गोविंद गोरे सारखा अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. निलेश या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. या खेळाडूला रोखणं मी म्हणेन की आव्हानात्मक असणार आहे, परंतु नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये अशक्य प्राय असं काही नाहीये. निलेशच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 चेंडू 3 षटकार आले. मागील सामन्याच्या अंतिम 2 चेंडूवर, मागील षटकाच्या अंतिम 2 चेंडूवर 2 षटकार आले होते आणि त्यानंतर मात्र निलेशनं फेस केलेल्या पहिल्या चेंडूवरती त्यानं षटकार लगावलाय. रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या 5,757 रुपयाच्या पारितोषिकाचा तो मानकरी ठरलाय. परंतु यापेक्षा महत्वाचा आहे संघाचा विजय. आणि संघाच्या विजयासाठी काय लक्ष आहे तर येणारे 3 चेंडू 10 धावांची गरज. गोविंद गोरे आपल्या संघाला कमबॅक मिळवून देणार का? निलेशची महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मिळवणार की निलेश पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा दमखम
या मैदानावर दाखवणार. यावेळेस मात्र बॉलच बॅक ड्राईव्ह, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू थांबणार नाहीये. वन बाउंड, सीमारेखा पार. एक चमकाराच्या मदतीने आपल्या वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती खेळतोय तो फलंदाज निलेश भगत, बाहुबली ऑफ कलंबोली क्रिकेट. अजूनही येणारे 2 चेंडू, 6 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक असणार आहे. गोविंद गोरे आपल्या संघाला या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी देणार की निलेश मात्र आपल्या दमखम फलंदाजीचा या मैदानावर दाखवणार. अजूनही सामना इक्वली बॅलन्स. इथे मात्र सिंगल मिळते. पाहूया दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नक्की होणार. निलेश इथून मात्र सामना पहा आता काहीही होऊ शकतं. अजूनही येणारा 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. कदाचित असं वाटलं की निलेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती येण्याचा प्रयत्न करेल, परंतु सिंगल आली आणि इथे मात्र कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल. तो गोलंदाज गोविंद गोरेने. अनुभव आहे गोविंदाकडे. गोलंदाज गोविंदाकडे ती गुणवत्ता आहे, ती ताकद आहे, त्याच्या गोलंदाजीमध्ये ती धार आहे की 1 चेंडू मध्ये 5 धावा हा नक्की रोखल्या जाऊ शकतात. आतापर्यंतची निलेशने केलेली मेहनत आहे या मैदानावरची, ती मेहनत मात्र या ठिकाणी कामी येणार की ती मेहनत मात्र निष्फळ ठरणार. अजूनही जर आपण पाहिलं तर येणारा 1 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावांची गरज. कारण नाणेफेकीचा कौल मोरिया 11 संघानं जिंकला होता, त्यामुळे येणारा 1 चेंडू 5 धावांची गरज. इथे मात्र षटकार लगावावा लागेल. 1 षटकार फलंदाज अक्षय सावंतच्या बॅट मधनं आलाय, परंतु केवळ आणि केवळ 1 चेंडू दूर आहे विजयापासून. गोलंदाज गोविंद गोरेच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू आहे आणि तो चेंडू कशा पद्धतीनं फेकला जाणार. सिली मिड ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. प्रवीण मात्रे थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे अक्षय सावंतवर. सिली मिडॉनला हा क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात केला जातोय आणि एक जो दबाव आहे तो दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न हा नक्कीच इथे मात्र केला जाणार आहे. पण एक वेगळी रणनीती आहे, परंतु गरज मी म्हणेन सध्या तरी नाहीये या प्रकारची. कारण गोविंद गोरेमध्ये ती क्षमता आहे. एका चेंडूमध्ये 5 धावा डिफेंड करण्याची क्षमता गोविंद गोरे या गोलंदाजामध्ये आहे. एक चूक मी म्हणेन की निलेशनं दुसऱ्या धावेसाठी ट्राय करणं गरजेचं होतं. स्ट्राईक जर तुम्ही सोडाल या निर्णायक क्षणाला तर मात्र सामना सोडण्याची वेळ ही तुमच्यावर येऊ शकते. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथून मात्र सामना गमवावा